नमस्कार यूट्यूब फॅमिली. इतका वेळ थंडगार वातावरण होतं बघा, आबाळ होतं, आता ऊन निघालंय, चमकालं. लाकडं जमा करणं चालू आहे बघा, म्हणजे काडकुळं. आणि इथं मला गौऱ्या, हे बघा इथं हे गौऱ्या म्हणजे शेण वाळलेलं जाळायला लाकडासोबत तेवढीच मदत होती. बघा वाळून गेलं शेण, घरी घेऊन जावं मस्त. पहिलं आमच्या लहानपणी या गौरीच्या राकडनं हे आता याला जाळलं की याची राखोंडी होती काळी, याच्यानं दात घासत गेलो आम्ही. तुम्हाला माहीत आहे का तुमचं लहानपण? आमच्यासारखं नसेल, पण आमचं लहानपण आम्ही याच्यानं दात घासत गेलो ह्या वाळलेल्या शेणाच्या गौरीनं. नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कोण दात घासत गेलं गौरीनं. आता काय नाही, पेस्ट ब्रश निघाली आता. लाकडासोबत जाळायला खूप छान गौरीचा जाळ होतो. आणि जे मेन म्हणजे मला त्या गौरीच्या धुपटाचा वास एवढा भारी वाटतो घरामध्ये. पाऊस पडताना तर गौरीचा धुपट झाल्यावर तर घरात एवढं करमायचं, लई भारी. चला मग अशी लाकडं जमा करणं चालू आहे बघा. हे असे खांडकुळं उपडून टाकले. आता ह्याचा मातोडा काढायचा, याचे ढेकळं आणि अशी जमा करून ठेवायची. आणि अशी कवटीच्या कवटी बांधून ठेवायची. असे 7-8 कवटी बांधतेत मी. हे असे हे बघा सुडक्यामध्ये बांधून, म्हणजे उचलायला नेऊन टाकायला सोपं पडते. असे कवटे ठेवून बांधून नेऊन टाकायचे. असं असते बघा शेतकऱ्याचं जीवन. उन्हाळी कामं असे असतात. आता हे काटकं जमा करणे, याचे चिपाडं पिपाडं कोणते गवत असलेले कापून घेणं, हे असे कामं चालू असतात बघा उन्हाळी. इतका वेळ छान होतं, वांबाळ होतं, आबाळ होतं. आता ऊन निघाले, 10:30 वाजायचं ऊन निघाले. पाणी पिऊन डबल कामाला लागलो बघा. एक व्हिडिओ घ्यावा म्हणलं. मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्याच्या हे बघा सगळीकडं काळेभर राहणं. चला मग बाय.